देवासमोर जागा स्वच्छ करून, आता तुमच्या घरी ज्या पद्धतीने जागा असेल, देवघरात जागा असेल तर देवघरात पूजा करा. अदरवाईज छानपैकी जमिनीवर जमीन स्वच्छ करून त्यावर रांगोळी घालून चौरंगपाट घाला. चौरंगपाटाच्या भोवताल सुद्धा रांगोळी टाका आणि चौरंगावरती तुम्हाला एक आसन घालायचे आहे. आसनावर तांदळाची रास ठेवायची आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला तुमच्या घरची समई आहे, दिवा आहे, अजून पंत्या आहे, जे काही आहे तुमच्याकडे दिव्याचं ते तुम्हाला सर्व व्यवस्थित ठेवायचे आहे. त्यांना दिवा प्रज्वलन करायचा आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, एक मंत्र म्हणायचा आहे, शुभम करोतीं कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते, असं म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे. आणि दिव्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तुमच्या इच्छेनुसार सजावट सुंदर करून, जसं तुमच्या मनाला छान वाटेल तसं करून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं. तर नैवेद्य कशाचं दाखवायचं आहे, नैवेद्य आपल्याला खीर किंवा पुरणाच्या पोळीचा, ह्या दोनपैकी तुम्ही कुठलाही नैवेद्य. आणि आता कोणी वर्किंग असेल, नाही जमत असेल इतकं सर्व, तर तुम्ही साधा खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा लावू शकता.